मौन ज्ञानेश्वर सब साधु संतन के साकरेण चरण सानिध्याजीवामुक्तवान् साखरे शक्यार्थं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुन्मे भवन्मुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणामज्ञानदानेकरक्षम् प्रभावती क्षेत्रनिवासितं नमामि वेदान्तरां वैष्णवं श्रीरंगनाथ महाराज के जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंडरीनाथ भगवान की जय सब साधु संतन की जय श्रीरंगमणि की जय गुरुनाथ सद्गुरुनाथ गणेश सूर्याने आत्मचिंतन अध्याय 18 कळस अध्याय त्यामध्ये मौन ज्ञान परायण प्रत्येक विचाराद्वारे शब्दाच्या माध्यमातून बुद्धीला कसं जाग केलं म्हणजे अविद्येच्या निद्रेत बुद्धी होती, देहाच्या संबंधात होती, मनाला मोह होता, अंतःकरणाला सुख दुःखाचा सतत वर्षाव होता. सुख दुःख तुम्ही माझं जे आतून उत्पन्न होत ना त्या विधीचे संस्कार असतात. मी हे माझा देह मी, कर्ता मी, देह मी, जगत आहे असा जो बुद्धीचे संस्कार असतात चित्ताला, की जगत आहे म्हणतं मन. पण वेदांत सत्तेमध्ये जगत नाही ते सांगितले सद्गुरुनाथानं वेदानं. जे नाही त्याला आहे केलं आणि जे आहे ते झाकलं, ती माया. ती माया म्हणजे अविद्या. तिचे 5 प्रकार आहेत, आपण हमेशा ऐकतो. अविद्या, प्रकृती, प्रधान, शक्ती आणि माया. ती 5 रूपानं कार्य करते आणि अंतःकरणात असलेल्या जीवात्म्याला देह आणि जगत दाखवते. हातीचा पहिल्यांदा केलेला आघात आहे बुद्धीवर, पहिला घाव. तसं सुना की पहिल्यांदा पोरगा हातात घेते आपलं, मग पोरगा हातात आलं की बाकी सगळं हातात येतं. येतं की नाही? तसं त्या जीवात्म्याला ती बुद्धी हातात घेऊन ती देहाकडे नेते माया. भगवंताकडे जाऊ देत नाही. तसं मुलगा आईकडे जात नाही. संबंध कमी होतो, व्यवहार होतो आणि असं नाही. त्याच्या सत्तेवर व्यवहार होतो पण संबंध बंद होतो. तसा अविद्या संबंध बंद करते सुनेसारखं. तुम्हाला पटो या न पटो सत्य हेच आहे. तुम्हाला पटत नसेल तर आमचा विलास नाही. आहे का विलास? सांगा. नाही माऊली. हो माऊली. तसं ती माया अघटित घटना पटीयसी माया तिची व्याख्या आहे. अघटित करून दाखवते. तिच्या साधीशक्तीच्या सहाय्यानं हे एवढं उत्पन्नतेने केलं पसारा. कारण तो तर काय कार्य करत नाही आणि त्याच्यावर सुद्धा काय कार्य होत नाही आणि तिचा दोघाचा संबंध आहे आणि तिच्याद्वारे हे कार्य आहे. पण कार्य बी मिथ्या आणि ती पण मिथ्या. हे ज्याला कळतं तो आपल्या महिमेत असतो. ते कळतच नाही आपल्याला. जे कळत ते कळत नाही. हे मोजते 108, 508, 5 पदरी, 7 पदरी, 9 पदरी, 11 पदरी, पिढ्यान पिढ्या पाठ आहे हे पदरी. करावं आम्ही नाही म्हणत नाही, पण तेच ते का पाठ पुढे चल ना, पुढे चल ना बाई, कर्मातून बाहेर ये ना.
म्हणून हे 5 प्रकार सांगितले त्या अविद्येचे. अविद्या, प्रकृती, प्रधान, माया आणि शक्ती. त्याच्या साह्यानं हे सगळं व्यवहार चालतो. ते जगत आहे, त्याचं काही देणं नाही. इथे तो आहे, जगत नाही, ते सांगायचंय. मुख्य गाभा आहे ती तोच आहे आणि तो मीच आहे, जगत नाहीच आहे. वृत्तीला हे कळत नाहीच आहे. खरंय माऊली. हे कळत नाही. मग ते कळून तुम्ही व्यवहार करा ना, वट्टा लागत नाही. लायसन टाकन फिरणं पूर्ण म्हणा, लायसन टाकन हॉस्टेलला जा, कुठेही जा, कुठे फिर. ते नाही ना लायसन आजकाल. तस त्या भगवंताला प्राप्त करायचं आणि त्या ईश्वराचं ज्ञान ऐकायचं, त्याच्यामध्ये अभेदान बुद्धीला एक करायचं आणि द्वैताला संपवायचं आणि अभिभक्तीला स्वीकारायचं आणि भगवंत आहे हे जाणायचं, जगत नाही हे मानायचं आणि मी तो आहे असं अनुभवात जगायचं. साष्टांग दंडवत माऊली. खरंय. हे सांगायचं माऊलींना. तो मी आहे, तो मी आहे, देह मी नाही, देह मी नाही. जेव्हा असं वृत्तीला पटवून दिलं तर करत करत घोकत घोकत ऐकत ऐकत एका क्षणामध्ये आणि संतांच्या कृपेनं, तुमच्या श्रवणाच्या तपानं, हृदयाच्या अंतःकरणाच्या अधिकारानं ते मन कबूल होत की मी देह नाही, मी तोच आहे. आणि मी देहाकडे का होते इतके दिवस? माझ्या बुद्धीला मी देहात का ठेवलं? माझ्या बुद्धीनं सुख दुःख का भोगलं? आणि विषयाला मी का जवळ केलं? ज्या पदार्थ दुःखमय आहे, हा संसार ब्रह्ममय आहे आणि दृश्य मिथ्यामय आहे आणि सत्य पांडुरंग आहे आणि तो माझ्या आत आहे, त्याचा नित्य संबंध आहे. तो संबंध थांबला आणि मी देह संबंध सुरू झाला, अविद्येचं ग्रहण लागलं मनाला. कळत नाही आपल्याला, बिलकुल कळत नाही, सांगितलेलं पटत नाही. पण आता श्रवण करताना हळूहळू मन ऐकतो, इंद्रिय स्तब्ध होतात, वृत्तीचा विकार पण बंद होतो, आकारातून मन अलग होत आणि बोध आत जातो. त्याला अंतर्मुक्ता म्हणतात. सुंदर योजना आहे आजचं. कसं म्हणा काही नाही कळलं मला. इतके शब्द सुंदर आहेत, अनमोल आहेत, रत्न फिकते शब्दा पुढं, अनुपमेय आहे, उपमास नाहीये. पण कसं मांडावं हे भगवंताला चिंता, पांडुरंगाला चिंता, आमची रामाला. ते सांगतात, ते बोलतात, ते कळवून देतात. भक्तीचा साठा झाल्यावर पांडुरंगच आपल्याला ज्ञान देतो आणि अज्ञान हिरावून घेतो. त्या भक्ताला जवळ घेतो आणि एकरूप करून टाकतो. संतांच्या माध्यमातून पांडुरंग हे कार्य करतो. समजलं? हो माऊली. हो माऊली. शास्त्रांग समजून घ्या शब्दाची रचना काय असते ते, की भक्तीचा साठा जर जास्त झाला आणि भक्तीनं पांडुरंग दबल्या गेला, त्याला ओझ झालं, तर त्या भक्तीचं ओझ फेडण्यासाठी तो ज्ञानाचं चिंतन भक्ताच्या हृदयामध्ये भरभरून टाकतो आणि संत रूपाने तुमच्या समोर येतो. माऊलीचं ज्ञान हृदयात देतो आणि अज्ञानाचा पात करतो आणि चिन्मय सत्ता प्रगट करतो, बुद्धीला ब्रह्मत्व देतो. पांडुरंग हे कार्य स्वतःहून करतो. मान्य करा तर खट्ट्यात जा, पडतच नाही लोकांनी भाषा, बुद्धीच्या बाहेर त्यांच्या. आणि हीच शब्द करेल. कारण संप्रदायामध्ये पांडुरंग परमात्मा पहिला आपला आराध्य आहे, मग अन्य मग भिन्न भिन्न, त्याच्याच एक रूप आहे. पूजा कर लावल्या मॅडम, मी बसले बाजूला, त्याची बघ छातीला आहे. हे त्यांचं बोलणं ऐकून माझ्या आतल्या तयार होऊ लागलं. त्या पूजा करू त्यांच्या काम गडबड सकाळी त्यांना हे नाही बोलले काल. ब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंगम, त्या अवतारात
घरात लक्ष्मी जवळ आहे आणि ह्याच्यामध्ये लक्ष्मी बाजूच्या मंदिरात आहे, जवळ नाही. हे तर कळून घ्या, त्याला मायाच नाही. कळतो. खूप अति सुंदर आहे, बघून मी कळत नाही, महापूजा करून मी समजत नाही. समजतं का? म्हणून ज्ञान महत्वाचा टप्पा आहे. चला, बोलत बसल्यानंतर खूप काही तुमचा टाइम मी घेते, तसं नको व्हायला. आज आपण वर येऊ. आणि जो मुख्य पाय ते तुम्हाला सांगावंच लागतो. आत्मचिंतनाच्या द्वारे तुम्हाला मुक्त करावंच लागतं आणि ब्रह्मचिंतन रोज आपल्या खात्यात भरावंच लागतं. ब्रह्मचिंतनामध्ये हा काल गेलेला असता काळचा, तर त्या कालाच्या पलीकडे तुम्हाला भगवंत नेतो. कारण आपला आयुष्याचा काल ब्रह्मचिंतनासाठी घातला तर भगवंत सुद्धा आपली कीव करतो, दया करतो, माया करतो. आत आहे तो बाहेर प्रगट होतो. अज्ञानाला बाजूला करून परमात्मा आणि जीवात्मा एकत्र नांदतात, एकत्र येतात. ज्ञान भक्ती बेटा, इथे भक्त बाजूला नाहीये. इथे भक्त भगवंतापासून बाजूला राहतच नाही. तीच ब्राह्मी स्थिती. जर भक्त आणि भगवंत जर अलग नाही तर भक्ती कुणी कोणाची करायची हा नंतरचा भाग पुन्हा सांगाल. आता सध्या चल, आता ऐका. आठव्या अध्यायामध्ये 1004 ओवी काय सांगते हे ज्ञानोबा बोलतात आणि आपण ऐकतो. ओवीचं सार, ओवीचं फल, ओवीचं महत्व, ओवीचं जे वर्म आहे हे कळावं आणि तेव्हा ते ज्ञान ओवीचं मिळावं. ओवीच्या शब्दातलं ते ज्ञान हे शब्द काय सांगतात. जर बुद्धीला अवलोकन करता आलं तर बुद्धी देहात न राहता त्या बोधात येते. पहिला टप्पा हे ऐकायसारखं नाहीये, अवगत करायसारखं ज्ञान आहे. ऐकायचं, इकडे सोडायचं, इकडे काढायचं, तर धंदा नाही हा. ओवीच्या शब्दातून आलेला माऊलीनं बोध शब्दाच्या द्वारे दिलेला ज्या साधकाला अवलोकन करता येतो, घेता येतो, पकडता येतो आणि ते बुद्धीत राहतो, तेव्हा बुद्धीचा बाध होतो. साष्टांग दंडवत. हेच आपल्याला करता येत नाही. आपल्याला सगळं काय करता येतं बाईला. बाईला कसं करणारी बाईच की माया. ते माणूस आणून टाकते पैसा आणि मालकीन हिची पुडी. कष्ट त्याचे आणि अधिकार हिचा, कारभार तिचा, कमाई त्याची, तसं सत्ता परमेश्वराची आणि कारभार इंद्रियाचा. कळालं का नाही? कळत नाही तुम्हाला? असं कशी कळत तुम्हाला? परिचय नाही तुम्हाला? कळालं माऊली, कळालं. बरं झालं कळालं तरी. कसं काम आलं कळालं. कटट्टा करू नका, तट्टा करू नका, तेवढंच घ्या. त्या माणसाचं काहीच चालू देत नाही ती बाई. तसं अविद्यारूपी बाई त्या बुद्धीला देवाकडे जाऊच देत नाही. सेम टू सेम म्हणा की पांडुरंग हरी वासुदेव हरी सत्ता. ते घर पुढे जात, त्या घरात यश असत. बाईचे सत्तेत नाही. पण मान्यच नाही, कोणाच मान्य नाही. म्हणून बाईनं चुपचाप बसावं, तसं अविद्येनं संपूर्ण जावं. काय करू नये वळवळ. खूप ठिकाणी पुरुषांची सत्ता आहे ना, असं समजू नका. असं समजू नका. खूप ठिकाणी त्यांचंच ऐकावं लागतं बाईला आणि तेच योग्य आहे. आता ऐका, आपला ओवीवर यायचे अध्याय 18 आणि ओवी 1004. 1004 ओवीमध्ये माऊलीनं काय सांगितलं? या तिन्ही अवस्था पोटी जिरवी झेगा किरटी, तया ज्ञानासी मिठी दे जे वस्तू, तया ज्ञानासी मिठी जे दे वस्तू. शब्द इथं ठेवत जावे, तर संसार बाहेर काढत जावा, सुख दुःख त्याला सांगत जावं आणि चिंतनाच्या द्वारे पुण्य प्रगट करून
आपण आपल्या स्थितीत राहत जावं. आपली चिंता परमात्मा वाहतो, मग त्याला काळजी असते. आपण त्याच्यासाठी जर जगलो तर तो आपली चिंता करतो. आपण चिंतन करायचं, आपली चिंता त्यानं करायचं. श्री हरी पांडुरंगानं, लक्ष्मी रमणानं चिंता करावी आपली. चिंतन म्हणजे ऐका आता ह्या ओवीत काय सांगितलं की या तिन्ही अवस्था पोटी झिरवी जेगा किरीटी. तिन्ही अवस्था पोटी. तीन अवस्था म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. आता जागृती आहे, सध्या आपण बोलतो, चालतो, खातो, फिरतो आणि जगताला पाहतो. झोपेमध्ये जगत आहे का? जगत संपलं का? पुन्हा दिसतच की. पण झोपेमध्ये दिसतं का दृश्य? नसतं का? असतं. पण का दिसत नाही? दाखवणारी वृत्ती अविद्येमध्ये लीन असते, सुषुप्तीमध्ये गाढ असते. वृत्तीला जगताकडे जायचं माहित नसतं, ती झोपेमध्ये लीन असते. म्हणून जगत नाही, फक्त झोप आहे. तिथं आत्मसुख आहे. तिथे इंद्रिय नाही, तिथे जगत नाही, तिथं वासना नाही, तिथे व्यवहार नाही, तिथे विकार नाही. फक्त आनंदाने मी झोपलो होतो, मला काही कळालं नाही. आपण उठल्यावर म्हणतो किती छान झोप लागली, 5 वाजले का? बापरे, मला काहीच कळालं नाही. मला कळालं नाही म्हणजे अज्ञाने. आनंदाने झोपलं म्हणजे भगवंताची स्थिती, आत्मस्थिती येते. तिथे कोणतं पोरग आहे का, सोनं आहे का, पैसा आहे? झोपेमध्ये कोणता विषय? कुठलाच नाही. विषय नाही, वृत्ती पण नाही आणि सुखाला कमी नाही. आनंद व्याप्ती म्हणतात सुषुप्ती. साष्टांग दंडवत माऊली. खरंय. खूप छान. कारण तुम्हाला तो अनुभव आहे. प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक जीवाला अनुभव येतो की झोपेमध्ये केवळ सुखाची आहे. माणसाला उठा वाटत नाही. एकदा लग्न होऊ द्या, बाई कशी पडते गाढवावणी खाली. ती म्हणते मला पाणी नको, खाणं नको. ती डागणी फेकते, साड्या टाकते, छान घालते, ते मेकळा घालते, पडते. उठतच नाही. मी राजाकडे उठलंच नाही. दिवस होतो तो परमात्म्याचा अनुभव आपल्याला झोपी देतो. पण पुन्हा जागृती येईल की आनंद जातो. पुन्हा व्यवहार सुरू होतो, पुन्हा चकमक ना सगळं चंचल सोडून देतो, विषय नाही आपला. पण तिन्ही अवस्था सांगायच्या मला, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. तिन्ही अवस्थेला ओलांडून तो आहे पलीकडं. कारण अवस्था बदलतात, तो जसाला तसा जीव कातीव असतो. तो बदलतो, तो जाता येतो. त्याच्या सत्तेवर जागृती येते, स्वप्न येतं, सुषुप्ती येते आणि त्याच्याद्वारे 3 अवस्था पण कळतात. पण तो कळत नाही, हे मला सांगायचं. अवस्था कळतात, जागृती आली, स्वप्न पडलं, झोपले होते, आता उठले की आता खरं संध्याकाळची तयारी. कसं कळतं हे सगळं? पण सगळं कळतं, अवस्था कळतात. पण ज्याच्यामुळे ही अवस्था आहे, ज्याच्यावर, ज्या अवस्थेमध्ये जे ज्ञान आहे ते त्याचं आहे, त्याचं भान नाही आणि अवस्थेचं भान जात नाही. पण तिन्ही अवस्थेला ओलांडून जी बुद्धी ज्ञानाचा श्रवणानं भगवंताकडे जाती आणि त्या भगवंताला मिठी देती, ती बुद्धी ब्रह्म होती. हे माऊलीला सांगायचं. हो माऊली, छान सांगलं. आता तुम्ही किती एक एक शब्द तुम्हाला जागा करतो माऊलीचा, पण आपण जागा होत नाही. म्हणजे तुमचं अविद्येचं ग्रहण किती मजबूत आहे. आपल्याला ब्राह्मी स्थिती भोगत नाही, देह स्थिती वृत्तीत तागत नाही, जगताचा भ्रम तिला पुसता येत नाही आणि मी कोणत्या अंतःकरणाला कळत नाही, तोपर्यंत अविद्या त्या हृदयातून जातच नाही. हा देह जरी पडला तर लाख जन्म, कोटी जन्मामध्ये त्या अविद्यापणा तुमची कोणी काढणार नाही. तुमचा भ्रम जाणार नाही, तुमचा जन्म मृत्यू संपणार नाही, तुमचं प्रारब्ध पुसलं जाणार नाही. म्हणून श्रवण भक्तीमध्ये खूप जीव लावून अभ्यास करावा. कळत नाही लोकांना. मला वाटलं युट्यूब वर जावं, लय वाढते, पुन्हा मला लाईव्ह करावं, लय वाढते. कांदे, नासके, कोथिंबीर, टमाटे आणतेत लोक, नाचतेत. पण हिरा आणतेत, नाचतच नाही. हिऱ्याला गिरायक कमी आणि कांद्याला, टमाट्याला गिरायक लय. तर कळाले का टमाटे, कांदे? हो माऊली, हो. म्हणजे जिकडे जास्त गर्दी असते का, ते टमाटे, कांदे समजायचे. हो माऊली, खरंय. तिथं कमी गर्दी, तिथं गिऱ्याचा व्यापार समजायचा. हो.
हो माऊली, आपली हिऱ्याची व्यापारी आहे. कोहिनूर हिरा आहे. कोटी जिरती जेगा किरीटी, तया ज्ञानासी ही मिठी तेजे वस्तू. तया ज्ञानासी मिठी जेगा तेगा वस्तू, जेगा वस्तू. मग तिन्ही अवस्थेला ओलांडून बुद्धी जेव्हा परमात्म्याकडे जाती, तर परमात्माच त्या बुद्धीला मिठी मारतो. बापरे. ती मिठी जेगा वस्तू, जे आमचं मूळ रूप आहे, त्या वृत्तीला, त्या भगवंताला तिला मिठी मारता येते. ती आनंदात लुप्त होती, देहातून मुक्त होती, अज्ञानात रिक्त होती, परमात्म्याशी एक होती. ही ज्ञानाची रीती. साष्टांग नमस्कार. किती सुंदर आहे. वाव. मला जायचं होतं ना, पण हे पाठ होणार होता तुमच्या घरात. जे तर आनंद का नाही विरे, काहीच नुरवणी उरे, जे काही गा. ऐक्याचे एकपण सरे. खूप सुंदर होई शब्द ऐका तुम्ही. ऐक्याचे एकपण सरे. जेव्हा बुद्धी तिन्ही देहाला ओलांडून भगवंताच्या खुशीत जाती आणि भगवंत तिला एकरूप करून घेतो, तेव्हा दोघांचं ऐक्य होतं. हे ऐक्य झालं, ही बुद्धी पण विसरती, त्या आनंदामध्ये रमती, आनंदरूप होती, आनंदाचा भोग घेती. पण मी आनंद भोगायले, त्या आनंदाचा कणाचा क्षण पण, आठवण पण, स्मरण पण तिला राहत नाही. त्या आनंदाच्या पुढे जाती, आनंदरूप होती. मी आनंद भोगायले हे पण विसरून जाते, तिला स्मरण नाही राहत. तांगण घेतय. एक पण सरे. दोघांचं ऐक्य झालं. तिने वृत्तीनं, ज्ञानानं बोध घेतला, वृत्तीनं संतांना महावाक्य दिलं, गुरुनं कृपा केली, बुद्धी ब्रह्माकडे गेली आणि त्या ठिकाणी भगवंताच्या आणि बुद्धीचा मिलाप झाला, ऐक्य झालं. ऐक्याचे एक पण सरे. दोघं एकत्र आले, परमात्मा आणि जीवात्मा एक झाले आणि ते आनंद भोगता आला. ती आनंदामध्ये विलीन झाली. पण आनंदाचा कण मी भोगायले, ते पण व्यवहार सोडला. मी आनंद भोगती, मी आनंदात आहे, ही पण अनुभूती तिने बंद केली. आनंद रूप झाली, अवाच्य झाली, अद्वितीय पदार्थ गेली, व्यापक झाली, चिन्मात्र बनली. ही बुद्धी राम झाली, व्यवहार शून्य बनली. खूप सुंदर. असं व्हायचं आपल्याला बेटा. सोडून दे व्यवहार होणं, तू बरोबर सोडून दे. पण मला कसं वाटतं, कुणा आपली जर वाट बघत असेल कोणी, तर त्याला आपण धोका देऊ नये किंवा अविद्येत जगतो आणि जगाला बघतो, हे सगळं आपलं चुकीचं आहे, फार चुकीचं आहे. म्हणून मनाला खेद व्हावा की माझी अवस्था बदलावी, मी ज्ञान सिद्धी भोगावी, मी अज्ञानातून निघावं, मी स्वला बघावं. मी स्व आहे, मी देह नाहीये, मी परमात्मा आहे, मी अनात्मा नाहीये, माझा व्यवहार नाहीये, मी अव्यवहार आहे, मी सुखरूप आहे, मी दुःखरूप नाहीये. हे जग संपणार आहे, नाश होणार आहे, दिसून नाहीये. मग त्याला नाहीच म्हणणं. कोण आहे काय, कोण नाही काय, कोण गेलं काय, कोण आहे काय, ही वास्तवता. त्याच एक रूप आहे. कुणी येत नाही, कोणी मी नाही, कुणाचं माझं नाही, सगळा तोच एक आहे. सगळा तोच एक आहे, तर कोण जाणार आणि कोण येणार. अनुभूती पाहिजे बेटा, अनुभूती पाहिजे. माऊली एक भ्रममय दिसणारा पदार्थ नाही, दिसण्याचा पूर्वी पण नाही, दिसताना पण खरा नाही, दिसल्यानंतर त्याला सत्ताच राहत नाही. हे ज्ञानमय अवस्था जी बुद्धी भोगती ती ब्रह्म बनते. आणि यासाठी सतत चिंतन, सतत ग्रह, सतत अभ्यास आणि संसारापासून दूर राहावं लागतं. हा भडीमार जमत नाही. सतत संसाराचं जर ग्रहण चिटकलं बुद्धीवर, तर ज्ञान चिटकत नाही तुमच्या मनाला. परमात्मा कळत नाही, अंतःकरणाला वृत्ती सोडत नाही देहाला. लक्षात ठेवा. अति प्रपंच, अति मोह, अति व्यवहार, अति चिंतन हे संसाराचं पागल करतं मनाला. म्हणून 52, 51 वन म्हणजे संन्यास. आता वनात जा, एकांतात राहा, अभ्यास करा, मनाला निग्रह करा, अविद्येला बंद करा, संताचं शरण करा, ग्रंथाला प्रेम करा,
स्वतःची ओळख करा आणि मग आपला भगवंताचा मार्ग धरा. इथं कशाचं वन आलं? 66 65 होतं ओझ्या संपूर्ण संसाराचे बोजे. त्यांना 50 पर्यंत संसार करा सांगितले. 50च्या पुढे एक्का वन. आता तुमचा पुढचा प्रवास वन, एकांत. वन म्हणजे नंबर 1 जगा. वन म्हणजे परमार्थात जगा. आता तुमचं आयुष्य, तुमचे श्वास, तुमचं धन, तुमचं मन, तुमचं तन भगवंतासाठी वापरा. नको संसार, नको उपासना, नको विषय, नको व्यवहार. सगळं बंद करा बुद्धीच्या द्वारे. हे सांगतात आपल्याला वन. तर कशाचं 50 आणि 60 संपलं तरी ते सुरूचे संसाराचे धका 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 ढकडा गाडा वडावा लागतो त्या बाईला. आजकालचं वातावरण कसलं, बापरे बाप. अवघड. काय बोला तुमच्या पुढे आम्ही? काय दिसतं वागणं गचान, तुम्हाला वाटतं काय बोलती? खरं ती बोलती बाई. तुला ऐकू वाटत नाही तर कान बंद कर, नाहीतर लाल बटन बंद कर. लाल बटनला हात लाव, बाहेर जा. काय बोलावं? जे आहे ते सत्य बोलतो. अवघड आहे सध्याचा काळ, फार अवघड आहे. आता ऐका, आपण ऐक्याचे एकपण सरी तिथं बुद्धी आणि परमात्मा एकत्र आली. दोघांचं एकता झाली. ते एकतेचा भाग त्या बुद्धीने सोडून दिलं. जे इथं आनंद कण ही रे, आनंदाचा कणाचा व्यवहार, मी आनंद भोगाले हा पण क्षण, हा व्यवहार बंद होतो. काही नुरो निवरे, काहीच नुरो निवरे, जे काही गा. जे आहे सत्ता तीच फक्त उरती. ती वृत्तीविना कळती, शब्दाविना अनुभवता येते, इंद्रियाविना भोगता येते. तिची मात्र सत्ता बुद्धीला प्राप्त होती. तेव्हा ती मुक्ती हातात येते आणि आयुष्याची शेवट आनंदाची होती. सफल होत आयुष्य, धन्य होत, कल्याण होत, सार्थकता होती. आत्मज्ञानाची सीमा बुद्धी पार करते. साष्टांग दंडवत माऊली. छान सांगितलं. साष्टांग दंडवत माऊली. आहे ते सांगितलं बेटा. माऊलीच्या त्यातून भरपूर काही आहे. जेवढं बुद्धीला व्यस्त आलं, जेवढे शब्द माऊलीने दिले, ती वाणीतून आणि बेटा हे शब्द मांडता येत नसतात. हे कोणत्याच ग्रंथाच्या भंडारात निघत नाही अर्थ. इथे शब्दाचा अर्थ असतो. त्या बायला वाटतं मला सगळं कळालं. काय कळालं का तुला? काय समन्वयच लागत नाही ना शब्दाच्या अर्थानं. जेव्हा बुद्धीच्या उंच अवस्था जाती तर त्याच्या अर्थात सांगत नाहीत त्या अवस्था. थोडाफार अर्थ लागतो, प्रयास तो पण निघून जातो. कारण पक्का समन्वय लागतच नाही. म्हणून श्रवणाची नितांत गरज आहे बेटा. आत्मचिंतनाची रोज गरज आहे. बुद्धीला त्या तपात न्यावंच लागतं, मनाला तापवावंच लागतं, अधिकार वाढावाच लागतो, श्रवण भेटावंच लागतं, स्वरूप कळावंच लागतं आणि अज्ञान जाळावंच लागतं. एवढं कळावं लागतं. लोकांना वाटतं मनाने बोलती, मनाने नाही बोलत मी. बोलिता धनी वेगळाची, चाळुंके मंडळ बोलत असे वाणी, बोलिता धनी वेगळाची. सद्गुरु सारखा असता पाठीराखा. सद्गुरु पाठीराखा झाल्यावर कोण बोलणार? त्यांच्या वेळेला कोण ज्ञान मांडणार? परंपरा आमच्या गुरुजींची कधी थांबणार? कधीच थांबणार नाही. ज्ञानाची गंगा आमच्या गुरुजींची परभणी करंगनाथ महाराजांची परंपरा, चंद्र सूर्य जरी संपले तर थांबणार नाही. हे लक्षात ठेवायचं. कारण त्यांची सत्ता संपतच नाही. प्रलयात जगत जातो, महात्मे नाही. हे सुद्धा कळत नाही हो लोकांना. काय कळतं काय नाही देवाला माहिती रे बाबा. चला, ते ब्रह्मैक्यपणे, ते ब्रह्मे ऐक्यपणे, त्या ब्रह्माचं आणि बुद्धीचं ऐक्य. मग काय म्हणणे माऊली? ब्रह्माची होऊन असणे, त्या बुद्धीचं आणि भगवंताचं ब्रह्माचं ऐक्य केलं ज्ञानानं, बोधानं आणि संतानं आणि शब्दानं, माऊलीच्या ओवीनं. काय केलं? बुद्धीचं आणि भगवंताचं ऐक्य केलं. दोघं एक झाले. मग काय होतं? ब्रह्माचे होऊन असणे. मग ते ब्रह्मरूप झाला, देहरूप नाही झाला. तो देहाकडे बुद्धी येतच नाही.
ती वृत्ती देहालाशी होतच नाही आणि व्यवहार झाला विकार होतच नाही आणि व्यवहार झाल्यानंतर वृत्ती देहात राहत नाही. ती आपल्या आपल्या भगवंतात पुन्हा वापस जाती आणि तिथंच ती रमती, तिथंच ती नांदती आणि एकरूप तिथंच असती. ती देहात कधीच नसती. देह आहे काय, देह संपला काय, देह गेला काय, देह नाही काय, देह आहे काय याची जाणीव पण राहत नाही. कारण ती चिन्मात्र सत्तेमध्ये बुद्धी एकरूप होती, तनिष्ठ होती आणि आपल्या आपल्या महिमेत जाती. तिला जगताचं भान नाही, देहाचं भान नाही. हा मिथ्या सत्तेचा व्यवहार तिला नाही. ते जगत आहे का नाही माहित नाही. कारण जगतातला जो परमात्मा तोच मी आहे. जर परमात्मा मी आहे तर जगताकडे का जाऊ, खोट्या पदार्थाला का शिवू. ह्याचं उदाहरण पुढे दिले मृगजळाचं, तर ते कसं दिले ते मला मी सांगते. ज्ञानी अवस्था कशी असते, महात्मा कसा असतो, ब्रह्मविद्ता कसा असतो, आपल्या अवस्थेत कसा राहतो, देहातून भिन्न कसा होतो, अज्ञान समाप्त कसं होतो, चिन्मात्र कसा बनतो आणि आपल्या महिमेत कसा जगतो, देहाचा संबंध कसा टाकतो आणि आपल्या आपल्या रामामला कसा एकरूप होऊन राहतो, हे पुढच्या ओळी सांगितलंय. बापरे, साष्टांग दंडवत माऊली. काय सुंदर येते, खूप सुंदर. आता ऐका, ब्रह्माचे होणी असणे तो ज्ञानी ब्रह्मच होऊन राहतो. त्याला ब्रह्म म्हणा, माणूस म्हणू नका, त्याच्याबद्दल ओहापोह करू नका, त्याची चर्चा पण करू नका. वज्र पाप आहे. कारण ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवय सुखाचे कंब, माणूसपणाची भांब तयारी. ते चालत ज्ञानाचं बिंब पृथ्वीवर चालायले, त्याच्या अवय सुख भोगायलेत. ते परब्रह्म पृथ्वीवर जगाच्या कल्याणासाठी चालायला बोलायले. परब्रह्म चलत नाही बोलत नाही, पण तुमच्यासाठी ते संताचं रूप घेऊन तुमच्या समोर चालायले. आमचे महात्मे गुरुजी, माझे महाराज, माझे काका प्रत्यक्ष बघितले आम्ही. काकाच्या हातात ग्रंथ होता, देह पडला होता. दाखवा संत असे आजकालच्या काळातले. आता ग्रंथ पाठ चालू, देह सुटला आणि असं त्यांच्या खिशामध्ये सुपारीचं कान निघत, लवंग एखादी खिशातून उतरायचे, मठामध्ये याचे थकले होते. कधी पोरं द्यायचे पैसे, कधी दिसायचे मुलं नव्हतं रिक्षावर. हो पैसे धन असो नसो, सोनं असो नसो, सुख असो नसो, प्रारब्ध कसे असो, पण अज्ञानाला पुसून टाकायचं. कोणतं धन तुम्हाला मुक्त देणारे, कोणतं पोरग तुम्हाला रामाकडे नेणारे, कोणची संगती तुम्हाला मुक्त करणारे, कोणती प्रॉपर्टी तुम्हाला सुख देणारे, लिहून ठेवायचं आणि मग बोलायचं, तिकडे यायचं. पण तिथं मन कशाला मग? आणि त्याला वाटतं मला काय कमी आणि तिला कमी, मला जास्त आहे. तेवढा तोंडावर चेहऱ्यावर भाव असतो त्या बाईचा, मग बाईला बांबू म्हणते. बांबू टाट नीट वर जाते, वागतच नाही बांबू. रूपाचा मोह, पैशाचा मोह, दागिन्याचा मोह, आणि मला काय कमी आणि त्यांना काहीच कमी नाही, आणि त्या पाहुण्याला मी बोलत नाही. इथं सगळं जुळून दाखवत इथं आमच्या पूजा, इथं घरी ठेवायचं गुंडाळ. कशाचा संबंध आहे, किती काल संबंध आहे? खाली पडलं की बाहेर काढा म्हणते. टाइम कितीचा आहे त्यानुसार नाश्ता करून खाऊन पिऊन येते आता आजकाल. नुसतं येते रिकामं. मग तुझ्या बॉडीची किंमत तेव्हाच कळते. नटन थटन ज्ञानात नाचा ना, कर बरं अनुवाद, नाच बरं अनुवाद करून. येत मग कळायची आपली काय स्थिती ते. म्हणून दूर करायचीच नाही आमच्या पुढे, नाही करायची. संसाराचं दूर वेगळी आणि परमात्मा अधिकार वेगळा, मुक्तीचं भाग्य वेगळं आणि सक्तीचं पाप वेगळं, संताचा संघ वेगळा, ग्रंथाचं मनोगत वेगळं, वेदाची स्थिती वेगळी, ज्ञानाची अवस्था वेगळी. दूर तर काय
म्हणतोस ना माझं 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 वर्ग माझं बड्ड काय अवस्था येते आजकाल सगळीकडे. बंगले विठोबा विठोबाई बंगला टक्कोबा टिकाई म्हणजे मला टिकोबा टिकाई म्हणायची. टिकोबा टिकाई विठोबा रुक्माई असं बोलायचं मला. खूप सुंदर. टिकोबा टिकाई विठोबा रुक्माई दोघं सोडली. तुम्ही असं का म्हणला. हाय ते बोलले म्हणलं तुला का लागली. ते ब्रह्मी ऐक्यपणे ब्रह्मच होऊन असणे ते क्रमेचे करून तेने पाहिजे येते. ते ब्रह्मरूप कशी बुद्धी होती ती क्रमाक्रमाने भगवंताकडे कशी जाती तो क्रम तुला मी सांगतो आणि तुला ब्रह्मरूप मी करतो असं भगवंत अर्जुनाशी बोलतात. काय सुंदर आहे टिप्पणी. ते बसते आधी ऐक्य सांगितलं ब्रह्मरूप होतं सांगितलं आणि ते ब्रह्मरूप होताना बुद्धी ब्रह्म झाल्यानंतर ती कशी क्रमाक्रमानं ब्रह्म होती हे सांगितलं. हो माऊली. हो माऊली. हो माऊली खूपच छान. हो माऊली. कळावं. आणि मग तसं म्हटला पहिल्या घडी मारे की पापाला आग लागते पुण्याची रास पडते स्वर्गात जाऊन भिडते आणि मोक्ष हातात येतो. काकाचे वाक्य आहेत पुण्याची रास पडते सर्वांना. पुन्हा आम्हाला अन्य पुण्य कसं गरज घातले बेटा. आता ज्याला हे कळत नाही बाकीच्या पुण्याकडे पळतात रंगाकडे जातात ते त्यांचं काय नशिबात होत असं होत असते. पण आम्हाला नाही आवडत कुठं जास्त हिंडायचं फिरायचं. गरज नाही लागत आम्हाला लागत नाही. ज्याला असेल ते जाईल. त्याला भूक ते जेवण ताण येते पिल. त्याला ताणच नाही तर कशाला पिल. आता ऐका भुकिलिया पासी बघा भुकली झाली. भुकिलिया पासी ओघरिले बहुस षड्रसी तो तृप्ती प्रतिग्रासी लाही जेवी तो तृप्ती षड्रसी लाही जेवी. एकाला भूक लागली त्याला षड्रस अन्य वाढले पाच पक्वान्न आणि तो एक 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 घास खायला एका घासाने तृप्ती व्हायली जेव्हा पूर्ण तृप्त झाला ताट सरकून दिलं. तसं क्रमाक्रमानं तो माझ्याकडे आला आणि त्याने मला प्राप्त केलं. श्रवण बंद झालं. बापरे. माऊली खूप सुंदर. किती छान आहे. एखादा भूक लागली तसं ज्ञान अज्ञान संपवायची भूक लागली मला त्याची प्राप्ती करायची मला मुक्त व्हायचं मला सर्वांना जायचं मला साधूच्या संगतीत जगायचं मला वेदाला बघायचं मला सत्तेत जगायचं मला मी कोण हे कळून घ्यायचं मला मोहाच्या डोहात नाही बुडायचं मला कल्याण करून घ्यायचं सतत संघात राहायचं आणि अज्ञानातून बाहेर यायचं. हे जसा ठाम निश्चय असतो तो संताला सोडित नाही ग्रंथाला टाकीत नाही आणि व्यवहार त्याला आवडत नाही. भोगते भोगत नाही. तो विरक्त मनाचा असतो. तो जगताहून अलग असतो. तो साधूचा दास असतो. तो चिंतनामध्ये निमग्न असतो. तो वैराग्याचा शक्तीत असतो आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी जगतो. असं जगा बेटा असं जगा. आपण अभंग म्हणतो नाही कुणाचं कुणी रे बाबा नाही कुणाचं आणि सोडतो का कुणाला बुद्धीनं. पण ज्ञानामध्ये आल्यानंतर बुद्धी सोडते यांना सगळ्या टाकते बाजूला आणि भगवंताकडे जाती सरळ. त्यालाच मोक्ष म्हणतात. ह्या लोकांना मोक्ष म्हणले की काढता येतो अंग ते नास्तिकाला काय आवडेल मोक्ष ज्ञान चिंतन साधून त्यांना काही नाही. संसार लेकर घर दार छान ते म्हणतात मी पण छान किती आनंद बाबा तू किती काल आहे त्याला भंगुर नाही बरोबसा थोडं थोर आहे ओळसा कळतच नाही. त्यांचं चांगलं झालं की मी बी छान आणि मी सांग झालं माझं आता पोरं पोरं लाग बराबर झाले आणि तू कुठे गेला तुझी बराबरी बघ ना काय ते आता छान झालं पोराचं चांगलं झालं पोरीचं चांगलं झालं धंदा मस्त झाला. हा एवढीच कमी का तुझी ती लोकांची भरती ना बाप्पा तुझी भरती काय
शून्य. त्यांना हे आवडतं, हे कळतं, हेच आवडतं. ते म्हणतात आम्ही झालं. काय झालं बाप्पा? शून्य येतो, झिरो वापडा हावळा. काय कमवलं का स्वतःसाठी? हे कष्ट घरात लोकांसाठी, धन पुढच्यासाठी, प्रॉपर्टी वाटणीसाठी, आणि सोनं लाकरसाठी, आणि तू यमासाठी. काय कमवलं तू? आता गीता असावी, मुखात नाम असावं, हाताला दान असावं, आणि मनात राम असावं. खरंय माऊली. आणि हे केलं आणि मिठ्या केल्या. सांगतो कुणाला तू? त्यांच्या प्रारब्धाने ते घडले. तू निमित्त मात्र आहेस. ते तुला त्याला करून घेतलं कारण त्यांचं फळ तसं होतं. एक पोरग डॉक्टर, एक कंडक्टर. हमेशा सांगते मी, कंडक्टर केलं नाही, मग डॉक्टर दोघाला मी कम केलं नाही. मी केलं म्हणणं हा काय बोलावं, जाऊ दे सोडून द्या. भुकलेसाठी भोगरणे सटरसी तो तृप्ती प्रतिग्रासी आहे जेवी. तो जेवताना भुकेला माणूस बसला, त्याला पक्वान वाढले. तो घासाघासानं मध्ये टाकायला आणलं, तर घासाघासानं त्याची भूक कमी व्हायली, आणि शेवटी पोट भरल्यावर त्याची तृप्ती झाली, घास घेणं बंद झाला. ऐका आता. तैसा वैराग्याचा ओलावा, विवेकाचा तो दिवा, अंबुथितात्म ठेवा गाडीच तो. बघा ऐका, मस्त आहे. तैसा वैराग्याचा ओलावा, जिथं फक्त आसक्ती होती, संबंध व्यवहाराचा होता, विशेष होता, वासना होती, देहबुद्धी होती. पण आता देहबुद्धी हळूहळू कमी झाली श्रवणानं, संतांच्या संगानं आणि गीतेच्या भक्तीनं. वैराग्य प्रगट व्हायला, वैराग्याचा ओलावा. आसक्ती पुसल्या गेली. आता आपल्यासाठी काय करावं? भगवंताला विचार, ओळखावं, त्याच्यासाठी काहीतरी करावं, त्याचं नाम तरी घ्यावं. बरोबर आहे ना? मग अशी बुद्धी होती तर वैराग्य म्हणतात. दुसरं काय आवडत नाही. मग सुरुवात होती भगवंताची, परमार्थाची, सतसंगाची. आता ऐका. तैसा वैराग्याचा ओलावा, वैराग्य प्रगट झालं त्यांना. विवेकाचा तो दिवा, वैराग्याच्या तेलातून विवेकाची वाट जर लावली तर तो प्रकाश तयार होतो ईश्वराला पाहण्यासाठी. खूप मस्त हे. मला प्राप्त करायला वैराग्य लागतं, म्हणून वैराग्याचा ओलावा सांगितले माऊलींना. आसक्ती जर असेल तर मी भेटत नाही, देहाचा संबंध असेल तर मी कळत नाही, आणि साधूचा संबंध असेल तर देहभाव उठत नाही. तू जर विवेकात आलास तर तुला मी कळल्याशिवाय राहत नाही. अविवेक आणि विवेक दोन शब्द बुद्धीच्या. एका बुद्धीमध्ये अविवेक असतो, एका बुद्धीमध्ये विवेक असतो. विवेक हा श्रवणातून उत्पन्न होतो, आणि वैराग्य त्याच्या पाठी आपोआप येतो, आणि दोघांची शक्ती एकत्र येते तर ब्राह्मण स्थिती प्रगट होती, देह स्थिती बंद होती, वृत्ती देहाला सोडून देते, ही ज्ञानाची रीती. कळालं? वैराग्य आणि विवेक. वैराग्याचा ओलावा, विवेकाचा तो दिवा, अंबुथितात्म ठेवा काढीच तो. आत्म्याचा ठेवा तो वैराग्य काढून देतच हातात. आत्मप्राप्ती, आत्मसिद्धी करून देतो कोण? वैराग्याचा ओलावा, विवेकाचा दिवा. विवेकाच्या दिव्यानं बुद्धी जेव्हा त्या प्रकाशात विवेकानं पुढं पुढे जाती, होती, आणि त्या ईश्वराला जाणता जाणता आत्मसिद्धी हातात घेते, ईश्वर होती. कशामुळे? विवेकाचा दिवा. विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे श्रवणाच्या माध्यमातून बुद्धीला जी जागृती जागी होती. काय जागी होती? त्याला काय कळतं? की खरं आणि खोटं कळतं. जसं राजहंस पक्षी पाणी काढून टाकून दूध घेतो, तसं तो देहभाव काढून देतो, आत्मभाव घेण्यासाठी पुढे पुढे जातो. त्याला खोट्यातून बाहेर यावं लागतं. खोटं आणि खरं अलग होणं, बुद्धीला विवेचन करता येणं, बुद्धीमध्ये विवेकाचा जन्म होणं, आणि त्याच्या पाठी मग वैराग्य मजबूत असणं, आणि वैराग्याची जोड आणि विवेकाची ज्योत ह्या दोघाचा साह्यानं आत्मठेवा हाताला लागतो. काय सुंदर शब्द, कसं मांडावं हे कळतच नाही. मग ते विवेक जेव्हा प्रगत जन्मतो अंतःकरणात, तर तेव्हा त्याला सत आणि असत
हे अलग करता येतं बुद्धीला. खरं आणि खोटं तिला वेचता येतं आणि शाश्वत आणि अशाश्वत हे कळतं आणि सत्य मिथ्या हे पण कळतं. मग ते सत्याकडे जाती आणि देह मिथ्या जगत मिथ्या हे निश्चय करती. दृश्य पदार्थ हा मिथ्या आहे, दिसून तो खोटा आहे, परमात्मा सगळ्यात मोठा आहे आणि तोच मी आहे. हा संबंध माझा ईश्वराचा आहे, मी देहाचा संबंध सोडला आहे, त्याला वैराग्य म्हणतात. ईश्वराचा संबंध धरला त्याला विवेक म्हणतात. दोघं एकत्र आले त्याला आत्मठेवा म्हणतात. साष्टांग दंडवत माऊली. सुंदर, खूप सुंदर. ही भक्ती हृदयाची, ही मुक्ती वेदाची, ही प्राप्ती परमात्म्याची, ही अनुभूती आनंदाची, ही विरक्ती मनाची. मन विरक्त होता. मला काय म्हणले मी मॅडम कडं, मॅडम तुमच्या पशी आहे तर मला वाटत नाही की तुमचं घर आहे. तो माझा ऐसा वैराग्याचा ओलावा, विवेकाचा तो दिवा, अंबुथिता आत्मठेवा काढेस तो. तो आत्मसेवा हातात घेतोच बुद्धीच्या हातात. चला, तरी भोगी जे आत्मरिद्धी, रिद्धी म्हणजे ऐश्वर्य. ऐश्वर्य सगळं भोग. साधूच्या घरात एखाद्या पैसे अंगावर अलंकार, साडी रेशमी, सुंदर आणि छाननं बोलणं फार सुंदर असतं. आता काय छान वयातली कुळातली श्रीमंत आहे, कारण तिथे ते लोकच दाखवत आपल्याला. कारण एवढी आगळी डागळी अंगावरती श्रीमंत आहे, तसा एवढा बोध हृदयाच्या अति श्रीमंत आहे. माऊली. एवढा वेद हृदयात आहे तर ती जास्त श्रीमंत आहे. बरोबर आहे ना? कारण बोध बाजूला होत नाही आणि अलंकार सतत देहावर राहत नाही. संबंध वळवून घ्यायचा जास्त आहे ना. बोध, वेद, गुरुची कृपा, मोक्ष, आनंद, अद्वैत स्थिती ती बुद्धीतून बाजूला निघूच शकत नाही आणि तुमचा अलंकार सतत तुमच्या देहावर राहू शकत नाही. नाचो नाचो हो माऊली. सोने रुपया मृत्तिके समान ताबडतोब तसं हो ना. मग तू गोत्र म्हणली ना, मग तसं आहे का? तू नाही ना. अरे बस, तू का म्हणले सोने रुपया मृत्तिके समान. तशी अवस्था का तुझ्या मनाची? मग तशी कर. चित्तात तू कोबाला धर. होती का अवस्था तशी? वाचणं वेगळं, म्हणणं वेगळं, कळणं वेगळं आणि होणं वेगळं. 4 टप्प्यात होऊ नये. चला, तरी भोगीची आत्मरिद्धी एवढी योग्यतेची सिद्धी. तो काय बघतो मग? माझं सुख बघतो, आत्मरिद्धी, माझा ऐश्वर्य बघतो. कोणता ऐश्वर्य देवा? अर्जुना, जसं संसारातलं भौतिक ऐश्वर्य ना, बंगला, सोनं, गाडी, मोडी, चट, तसं माझं सच्चित आनंद ऐश्वर्य त्याच्यात तो राहतो म्हणजे देवा. अरे अर्जुना, भोगी रिद्धी म्हणजे ज्ञानाचा ऐश्वर्य हे बुद्धी सत होती, चित होती, आनंद रूपाला प्राप्त होती, तिन्ही मध्येच असती, त्याच्या बाहेर येत नाही. तसा श्रीमंत पैशातून बाहेर येत नाही. श्रीमंत आहे या भावनेतून बाहेर येत नाही. येतो का? नाही येत. ज्ञानी तसा नाही. ज्ञानी पण आमच्या अवस्थेतून बाहेर येत नाही. तो श्रीमंतून बाहेर येत नाही. आला एखादा भाग्यवान, तोच एका बाहेर येणार. म्हणून भोगीची रिद्धी, कोणती रिद्धी? ऐका, तरी भोगीचे आत्मरिद्धी, आत्मस्वरूपाच्या आनंदाचा ऐश्वर्य तो भोगतो, सचित आनंद तो बनतो. तो असत जड दुःखातून भिन्न होतो. देह असत आहे, जड आणि दुःख रूप आहे. परमात्मा सत, चित आणि आनंद आहे. तो सचित आनंद होतो आणि असं जड दुःखाला, बुद्धीला बाहेर काढून देतो. तिघा समाप्त होतात. असत देह, जड देह, दुःख देहच. ह्या तिघातून तो बाहेर येतो, आनंदरूप होतो. आत्म्याची सिद्धी बघतो, रिद्धी ऐश्वर्य बघतो आणि तो माझ्यामध्येच असतो. तो कुठेही नसतो, कुठेही नसतो. तो आत्मरिद्धी ऐश्वर्य.
तरी भोगी जे आत्मनिधी एवढी योग्यतेची सिद्धी. त्याला मी सिद्धी नको ज्ञानाची, त्याची योग्यताच तशी आहे. त्यानं मला प्राप्त केलंय, त्यानं मला ओळखलंय, त्यानं मला बुद्धीने माझ्याकडे आणलंय, त्यानं देहाला सोडलंय, त्यानं वैराग्यात जगलाय, त्यानं विवेकात आलाय, तो श्रवणामध्ये परम भाग्यवान झालाय. म्हणून त्याला मी ज्ञानाची सिद्धी देतो. कृष्ण परमात्मा बोलतात, तुम्ही आम्ही नाही. एवढी योग्यतेची सिद्धी, सिद्धी म्हणजे ज्ञानाची सिद्धी, त्याला मी देतो. काय अंगी निरवधी सतत तो त्या ज्ञानात आश्रयत असतो. निरवधी म्हणजे सतत, निरवधी एक क्षण पण तो देहावर येत नाही. अखंड माझ्या सत्तेमध्ये असतो. एकही क्षण त्याचा भेद नसतो. तो मला सोडत नाही आणि त्याला मी सोडित नाही. दोघांचं ऐक्य संपत नाही. तो देहावर येत नाही. व्यवहाराला विकार होत नाही. मग अज्ञान राहत नाही. जगताचा भ्रम त्याला होत नाही आणि तो आत्मसिद्धी भोगतो. तो विषय सुख भोगत नाही, कदापि नाही. विषयाजवळ त्याची बुद्धी राहत नाही. विषयाचा भोग खात असताना, बासुंदी खात असताना, कपडे घालत असताना सत्तेचा परमात्मा त्या विषयाचा नाही, या चिंधीचा नाही, या सोन्याचा नाही, या जगताचा नाही, या देहाचा नाही, या नात्याचा नाही, या विषयाचा नाही, या पदार्थाचा नाही. हा ठाम निश्चय असतो. तो परमात्मा एकरूप असतो. वास्तवता त्याची ज्ञानाची असती आणि व्यवहार त्याचा मिथ्या असतो आणि सत्य परमात्मा प्रगट असतो. बुद्धी त्याची ब्रह्म असती, स्थिती त्याची आनंदाची असती, एकता त्याची परमात्म्याची असती आणि द्वैताचा त्याचा त्याग असतो, अद्वैताचा स्वीकार असतो. भगवत भाव भक्त अद्वैताचा असतो. तो ईश्वरामध्ये लीन असतो. तो सदा अभिन्न असतो. तो देहावर कधी भिन्न येत होत नाही. वृत्तीवर तो कधीच येत नाही. विषयाचा संबंध होत नाही आणि तो आपल्या रूपाला टाकत नाही. तो आत्मरिद्धी भोगतो, ऐश्वर्य भोगतो. तो भौतिक पदार्थाला बघून रडत नाही, आहे म्हणत नाही आणि नाही म्हणत नाही, कारण तो माझ्यात आहे आणि मी त्याच्यात आहे. बापरे. जगाची सेवा व्हावी आणि साधकाला मुक्ती यावी आणि त्यांच्या बेडा पार व्हावा, त्यांचं संकट बसवावं, त्यांचं कुटुंब सुखात राहावं, त्यांचं प्रारब्ध शीतल बनावं, त्यांचं संकट विघरून जावं. हा माझा आज तुम्हाला वरदान आहे. आणि वेदाच्या कडे जायचंय आणि स्वतःला पाहायचे, जीवन मुक्त बनायचे, हे आम्हाला करायचंय. आयुष्यात हे कमवायचे आणि गोविच्या सोबत जगायचे. ज्ञानाला पचवायचे, मोक्षाला भोगायचे, जगाला त्यागायचे, वृत्तीला सोडायचे, विवेकाला जोडायचे आणि आनंदाला भोगायचे. साष्टांग दंडवत माऊली. बापरे. अनुभूती कशी भोगावी, आत्मसिद्धी कशी प्राप्त करावी, स्थिती कशी टाकावी, आपल्या रंगात कसं रंगावं, अभेदात कसं जगावं, भेदाला कसं पुसावं, साधूला कसं ओळखावं, स्वरूपामध्ये कसं उतरावं, आम्ही कोणी कळावं. बोलायची इच्छा नाही. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब साधु संतन की जय. बजरंग बली की जय. श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी मी चल बोल बेटा. प्रसाद येतो, द्वैत बंद होतं आणि मोक्षाचा लाभ होतो. ती बुद्धी आनंदात विलीन होते. आत्मारामात ती बुद्धी एकरस होते. माया, अविद्या, प्रकृती, प्रधान आणि शक्ती, ह्या मायेच्या पाच प्रकारे ह्या माया ही कार्य करते. हे तिचेच रूप आहेत पाच. ती पाच प्रकारे कार्य करते. जीवात्म्याला देह आणि जगत दाखवते आणि त्याला खरं म्हणायला लावते. तिच्याद्वारेच हे कार्य होतं. पण तो आपल्या मोहिमेत असतो आणि ती कार्य करत राहते. त्याचा आणि तिचा संबंध आहे. पण ती पण मिथ्या आहे आणि तिचं कार्य पण मिथ्या आहे. आहे तो तोच आहे आणि तो मीच आहे. जगत नाहीच आहे, पण ती वृत्तीला कळत नाही. अभेदात
बुद्धीला एक करायचं, भेदाला टाकायचं, तेव्हा जगत नाहीच, तोच आहे, तो म्हणजे परमात्मा. आणि तो परमात्मा मीच आहे या अनुभवात जगायचं. देह मी नाही असं म्हणत म्हणत हे निधिध्यासन करत करत श्रवणात तपायचं. अंतःकरण जेव्हा अधिकारानं उच्च होतं तेव्हा अंतःकरणच कबूल होतं की तो म्हणजेच मी आहे, मी म्हणजे देह नाहीच. मग मी देहात का? संसार हा भ्रममय आहे, दृश्य हे मिथ्या आहे, सत्य परमात्मा आहे, तो माझ्या आत आहे, त्याचा माझा संबंध आहे. तर मी देहाचा संबंध का केला? कारण अविद्येमुळं. तेव्हा इंद्रिय स्तब्ध होतात, वृत्तीतून विकार बंद होतो, आकाराचा बाध होतो आणि बुद्धी आत जाते, आतल्या परमात्म्यात एकरूप होते. हे घडतं भक्तीच्या साठ्यानंतर. जेव्हा भक्तीचा साठा अपार होतो तेव्हा तोच परमात्मा संत रूपात येऊन ज्ञान देतो आणि त्याच्यातच आपल्याला एकरूप करून घेतो. संतांच्या माध्यमानच हे होतं, संताशिवाय घडणं शक्य नाही. संतच ज्ञानाचं चिंतन साधकाच्या हृदयात टाकतात, तेव्हा अज्ञानाचा बाध होतो आणि चिन्मयी सत्ता प्रगट होते, बुद्धी चिन्मय होते. पांडुरंग हे कार्य संत रूपात येऊन करतो, तोच आतला बाहेर प्रगटतो आणि तो परम परमात्मा आणि जीवात्मा एकत्र येतात, एकत्र नांदतात. ती ज्ञानभक्ती, ती खरी ब्राह्मी स्थिती. ओवीतला बोध जी बुद्धी अवलोकन करते ती बुद्धी बुद्धीने राहता ब्रह्म होते, त्या बुद्धीचा बाध होतो. सत्ता परमेश्वराची असते आणि कारभार इंद्रिय करतात आणि मिमी करतात. चिंतनातून जेव्हा खूप पुण्य प्रकट होतं तेव्हा ती स्थिती येते. आपण चिंतन करावं, मग आपली चिंता तो करतो, चिंता त्याला राहते. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या 3 अवस्था आहेत. झोपेमध्ये दृश्य नाही, सुषुप्तीमध्ये दृश्य नाही. वृत्ती जेव्हा अविद्येत, कारण वृत्ती अविद्येमध्ये लीन असते आणि तिथे ती आत्मसुख भोगत असते. इथे इंद्रिय नसतात, जगत नसते, वासना नाही, विकार नाही. इथे फक्त आत्मस्थिती आहे, आनंदाची व्याप्ती आहे, आत्मसुख आहे म्हणजे सुषुप्ती. मी सुखाने निजलो होतो हा अनुभव सुषुप्तीमध्ये येतो, आनंदाचा सहवास येतो. पुन्हा जागृतीत आल्यावर पुन्हा व्यवहार सुरू होतो. ह्या अवस्था जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था येतात जातात, पण त्या 3 अवस्थेत तोच असतो. अवस्था जाणाऱ्या येणाऱ्या आहेत पण तो जाणारा येणारा नाही. ह्या अवस्था त्याच्या सत्तेवर येतात, त्याच्या सत्तेनेच कळतात, पण तो कळत नाही आणि अवस्था कळतात. हे अज्ञान आहे. पण हे ज्ञान श्रवणाने येतं. मग ती बुद्धी अवस्थातीत जाते, अवस्थांच्या पलीकडे जाते आणि त्या जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांच्या पलीकडे असणाऱ्या भगवंताला ती मिठी देते. ती बुद्धी ब्रह्म होते आणि ब्राह्मी स्थिती भोगते. तिथे जगताचा भ्रम संपतो, देहभाव जातो. मग परमात्मा ते बुद्धीला मिठी देतो. ती बुद्धी मूळ रूपात येते, आनंदात लिप्त होते, देहातून मुक्त होते आणि अज्ञानातून लुप्त होते. त्याला ज्ञानाची रीती म्हणतात. पुढची ओवी अतिशय सुंदर आहे. ऐक्याचे एकपणसरे या 3 शब्दावर माऊलींनी खूप सुंदर चिंतन दिलेले आहे. म्हणजे ऐक्याचे एकपणसरे, 3 देह ओलांडून, 3 अवस्था ओलांडून ती बुद्धी भगवंताच्या कुशीत कसं ऐक्य करते ते अतिशय सुंदर शब्दात सांगितलेलं आहे. ती बुद्धी आत जाते, जागृत, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था सोडून, सूक्ष्म देह, स्थूल देह आणि कारण देह 3 देह सोडून ती भगवंताच्या कुशीत जाते आणि मी पण विसरते, आनंदाचा भोग घेते. आनंदाचा भोग घेताना मी आनंदाचा भोग घेत आहे हे त्याचंही स्मरण तिला राहत नाही, कारण ती बुद्धी आता आनंद रूपच झाली. वृत्तीनं बोध घेतला, गुरुनं महावाक्याचा बोध दिला आणि बुद्धीचा आणि परमात्म्याचा मिलाप झाला. जीवात्मा आणि परमात्मा एक झाले आणि मग मी आनंद भोगतो आहे ही अनुभूतीही त्या बुद्धीने सोडली. अशी ती अवाच्य व्यापक चिन्मात्र अवस्थेत ती बुद्धी समरस झाली. ती व्यवहारातून शून्य झाली, अद्वितीय पदावर गेली, ज्ञानसिद्धी भोगली. तिने स्वतः बघितलं, स्वला स्वनी बघावं. मी आत्मा आहे, मी अव्यवहार्य आहे, मी अनात्मा नाही, व्यवहार माझा नाही. ती सुखरूप झाली, दुःख तिला शिवतच नाही. जगत मिथ्या ठरलं, सगळा तो एकच आहे. मग कोण जाणार येणार आहे? तो एकच आहे. पदार्थ पाहिला तरी पदार्थ आधी नव्हता, बघताना तो पदार्थ खरा नाही आणि नंतर तो राहणार नाही. पदार्थाला त्रैकालिक सत्ताच नाही. ही ज्ञानमय अवस्था भोगणारी बुद्धी ब्रह्म होते, अवाच्य होते, अव्यवहार्य होते. त्या सुखाचा भोग घेते
आणि त्या सुखाचा व्यवहार करायलाही ती उरत नाही. मी आनंद भोगायलो ही पण ती म्हणत नाही, कारण ती आनंद रूपच झाली. त्याला म्हणतात ऐक्याचे एक पणस आहे. जेथे आनंद कनही विरे, तिथे आनंद कनही विरे म्हणजे आनंदाचा व्यवहारही गेला. केवळ एकच तत्व राहिलं, अव्यवहार्य अवस्था म्हणतात त्याला. आणि जी सत्ता उरते ती वृत्तीविना असते, इंद्रियाविना ती कळते, इंद्रियाविना ती भोगता येते. तेव्हा मुक्ती हातात येते. तिथं आयुष्य सफल होतं. आत्मज्ञानाची सीमा ती बुद्धी पार करते. ज्ञानातीत अव्यवहार अवच्य अवस्थेत ती जाते. मन जेव्हा श्रवणामध्ये तपतं तेव्हा तिला स्वरूप भेटतं, तिचं अज्ञान जळतं, मनाचं आणि ब्रह्माचं ऐक्य होतं, ज्ञानानं होतं, बोधानी होतं, संतांच्या कृपेने होतं. हे ऐक्य ओवीनं होतं. ती बुद्धी ब्रह्मरूप होते. ती वृत्ती देहाला शिवत नाही. व्यवहार झाला तरी तिच्यात विकार होत नाही. ती वृत्ती भगवंतात नांदते, ती भगवंतातच थांबते आणि भगवंतातच एकरूप होते. ती भगवंतातून ती बाहेर येत नाही, कारण तिला देह आला गेला, देह पडला तिला माहीतच नाही, कारण ती चिन्मात्र सत्तेत निष्ठ होते. तिला जगताचं भान नाही. जगतातला परमात्माच मी असं ती म्हणते. मग त्या खोट्याकडे का जावं, पदार्थाला वृत्तीनं का शिवावं, देहावर का यावं. त्याला ज्ञानी महात्मा म्हणतात, ब्रह्मवेत्ता म्हणतात, ब्रह्मात्मा म्हणतात. तो चिन्मात्र सत्तेत असतो. देह सत्तेला तो त्यागतो आणि रामाला एकरूप होऊन राहतो. तो ज्ञानी साक्षात परब्रह्म असतो. तो चालते ज्ञानाची बिंब, त्याचे अवयव सुखाची कुंभ, माणूसपणाची भांब तयावरी. तो साक्षात परब्रह्म आहे. त्याचे अवयव फक्त सुखच भोगत असतात. तो मुक्तीचं धाम आहे. मुक्तीचं भाग्य वेगळं, सक्तीचं पाप वेगळं, संताची स्थिती वेगळी आणि ज्ञानाची अवस्था वेगळी असते. बुद्धीनं सुखरूप व्हावं आणि श्रवणात राहावं. श्रवणामध्ये पुण्याची रास पडते आणि ती बुद्धी ब्रह्म होते. बुद्धी ब्रह्मरूप कशी होते, ती क्रमाक्रमाने होते अर्जुना. ते मी तुला सांगणार आहे. जसं एखाद्या भुकेलेल्या पक्वान्नाचं ताट समोर आलं तर एका एका घासाने तो तृप्त होतो. एकदाच भूक जात नाही. एक एक घास जसा जसा पोटात जातो तसा तसा तो तृप्त होतो. तसं तो साधक क्रमाक्रमानं माझ्यात येतो. सुरुवातीला श्रवण करतो, मोहाच्या डोहातून बाहेर येतो, अज्ञानातून बाहेर येतो. तो संताला सोडत नाही. तो विरक्त होतो. तो साधूचा दास होतो. चिंतनामध्ये निमग्न होतो. वैराग्याच्या शक्तीनं तो भगवंताच्या प्राप्तीसाठी जगतो. त्याची देहबुद्धी हळूहळू कमी होते. गीतेच्या भक्तीनं आणि श्रवणानं वैराग्याचा ओलावा तयार होतो. तिची आसक्ती बंद होते. मग त्याचं नाव घ्यावं, तिथे परमार्थाला सुरुवात होते. वैराग्याच्या तेलातून विवेकाची वात लावली तर मला पाहण्यासाठी प्रकाश तयार होतो आणि मी कोण कळतो. त्या प्रकाशात बुद्धी वाटचाल करते. त्या मार्गावर ती मार्गस्थ होते. विवेकाच्या दिव्यात, त्या प्रकाशात ती पुढे पुढे जाते. ईश्वराला जाणता जाणता ईश्वर होऊ लागते. ब्राह्मी स्थिती प्रगट होते. ती देहाला सोडते. हे विवेकानंच घडतं. विवेकानं देहभाव जळतो, आत्मभाव प्रगट होतो. कारण अंतःकरणात श्रवणामध्ये साधूच्या संगतीमध्ये विवेक बुद्धीत जन्मतो. मग त्या बुद्धीला सत असत कळतं, सत्य मिथ्या समजतं आणि शाश्वत अशाश्वत कळतं. ही ज्ञानाची रीती आहे. हा आत्मठेवा आहे. हा आत्मठेवा जेव्हा बुद्धीच्या हातात येतो तेव्हा तिला आत्मसिद्धी प्राप्त होते. आत्मप्राप्ती होते अर्जुन. तिला दृश्य दिसून खोटं वाटतं, मिथ्या ठरतं. तो दृश्याच्या अतीत जो परमात्मा आहे तोच मोठा आहे आणि तोच मी आहे असं ती म्हणते. कारण तिथे संबंध देहाचा नाही, तो संबंध ईश्वराचा असतो जो विवेकाने झालेला आहे. देहाचा संबंध ती सोडते, वैराग्यात येते, विवेकाच्या दीपामध्ये प्रवेश करते. तेव्हा दोघांचं ऐक्य होतं. परमात्मा आणि बुद्धीचं ऐक्य होतं. त्याला आत्मठेवा म्हणतात. ती भक्ती हृदयाची, ती मुक्ती वेदाची, ही विरक्ती मनाची, ही अनुभूती परब्रह्माची आणि ही स्थिती आनंदाची. असा हा आत्मठेवा बुद्धीच्या हातात येतो. ती बुद्धी आत्मरिद्धी भोगते. आत्मरिद्धी म्हणजे काय? एवढा बोध जो ह्या ओवीचा बोध हृदयात साठवतो तो अतिश्रीमंत, तोच खरा आत्मठेवा. तीच योग्यतेची सिद्धी, त्या योग्यतेची सिद्धी जो साधक मिळवतो त्याला हा आत्मठेवा मिळतो. हा आत्मबोध, हा आत्मठेवा बाजूला काढताच येत नाही, त्याला चोरताच येत नाही आणि याच्यातून तो भिन्न होतच नाही. अर्जुना, सत, चित आणि आनंद हे माझं ऐश्वर्य आहे. हे ज्ञानाचं ऐश्वर्य आहे. हे ज्ञानाचं ऐश्वर्य तो साधक भोगतो. बुद्धी सच्चिदानंद होते आणि असत जड दुःखरूप देहाला ती सोडते, त्याच्यातून बाहेर येते.
आत्मस्वरूपाचा आनंदाचा ऐश्वर भोगते. ती बुद्धी आनंद रूपच होते. आणि तेव्हा तो माझ्यात असतो आणि मी त्याच्यात असतो. तो कुठेही नसतो. त्याला आत्मरिद्धी म्हणतात. त्याला ज्ञानाची सिद्धी म्हणतात. ती सिद्धी त्याला मी देतो, कारण त्यानं मला ओळखलं. बुद्धी त्यानं माझ्यात एकरूप केली, देहातून विलग केली. तो विवेकात आला, वैराग्यात थांबला, श्रवणात परम भाग्यवान झाला. म्हणून मी त्याला ती रिद्धी देतो अर्जुना. सतत त्या सत्तेत, चिन्मात्र सत्तेत तो राहतो. तिथे अभेद नसतो. जगताचा भ्रम तिथे होत नाही. व्यवहार झाला तरी विकार त्याला शिवत नाही. विषय भोगात ही तो राहत नाही. भोगातला आनंद हा आत्म्याचाच आहे, त्याला माहित असतं. विषय भोगात तो नसतोच. या देह, नात्याचा, विषयाचा, पदार्थाचा त्याचा संबंध नाही, कारण तो ईश्वरात एकरूप झाला. तिथे सत्य परमात्मा प्रगट झाला. बुद्धी तिथे ब्रह्म झाली. ती स्थिती आनंदाची, ते ऐक्य परमात्म्याचं. ती बुद्धी ईश्वरात अभिन्न झाली, देहातून भिन्न झाली. विषय संबंध तिला नाही. ती स्वरूपाला ती टाकतच नाही. ती खऱ्या ऐश्वर्यात असते. तो माझ्यात असतो आणि मी त्याच्यात असतो. ही अनुभूती शब्द विना आहे. जो जीवात्मा भगवंतात एकरूप व्हावा, साधकाला मुक्ती मिळावी म्हणून साधूचा हा प्रसाद असतो. त्याचं प्रारब्ध शीतल व्हावं, त्याला त्याला मोक्ष मिळावा, वेदाची बरसात यावी, आनंदाची भेट व्हावी, अविद्या सोडून विषयाला तोडून स्वस्वत्तेत राहावं, ज्ञानमय अवस्थेत जगावं, वेदाकडे जावं आणि जीवन मुक्त व्हावं. हा सद्गुरु माऊलींचा आपल्याला आशीर्वाद आहे. ज्ञानाला पचवायचं, मोक्षामध्ये यायचं, वृत्तीला सोडायचं, आनंदाला भोगायचं, आत्मरंगात रंगायचं, भेदाला पुसायचं, स्वरूपानं उरायचं आणि साधूला ओळखायचं आणि मी कोण कळायचं आणि मी कोण हेच कळायचं आणि त्याच्यातच राहायचं. साष्टांग दंड सद्गुरु माऊली. खूपच सुंदर चिंतन माऊली. साष्टांग दंड.